मंगलाचरण. कुंतीनं देवाजवळ विपत्ती मागितली. देवही म्हणाला तथास्तु. त्या देवदत्त दानानं विश्व भावसमृद्ध झालं आहे. वेदनेचा जय जयकार असो. वेदना उपलब्ध झाली नसती तर मानवानं सुख कसं भोगलं असतं कोण जाणे. ही कुणा एकाची भ्रमणगाथा. हा कुणी एक स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या सुखदुःखांचा साक्षी होता. गोपाळ नीलकंठ दांडेकर. कुणा एकाची भ्रमणगाथा. संध्याकाळी मारवाड्यांच्या गाड्या वाटेनं काढून दिल्या आणि मग पुरीजी माझ्याकडे आले. आसनावरून बाजूला सरत म्हणालो, या पुरीजी. मला पुरीजींनी बळबळ पुन्हा आसनावर बसवलं आणि ते माझ्याजवळ जमिनीवर बसले. काय हे मी म्हटलं. हा शिष्यभावाचा पहिला पाठ. म्हणजे काही वेळ पुरीजी बोललेच नाहीत. मग एकदम माझे दोन्ही हात धरून म्हणाले, आत्माराम, हे तुम्हाला कसं आलं. आता मात्र या संन्याशाचा भ्रम दूर करणं आवश्यक होतं. मी म्हणालो, पुरीजी, तुम्हाला काय वाटतं, मी महामहोपाध्याय आहे. पुरीजी म्हणाले, विद्वत्तेचं नाही म्हणत मी. मग पुन्हा पुरीजी मौन झाले. जशी मिठीच बसली त्यांच्या तोंडाला. हे असं का. या माणसाभोवतीच्या गोडतेत अधिकच भर पडत चालली आहे. काही वेळा बोलतो आणि मग एकदम बैठकीतून उठून गेल्यासारखा गप्प बसतो. अचानक काहीशा जड आवाजानं पुरीजी माझ्या नजरेशी नजर भिडवीत म्हणाले, आत्माराम, तुम्ही हे सगळं कसं सोडू शकलात. काय. घर, आईवडील आणि याहीपेक्षा भोवताली पसरलेलं मोहजाल. हसायचा प्रयत्न करीत म्हणालो, पुरीजी, मी हे सगळं सोडलंय असं कुणी सांगितलं तुम्हाला. कुणी सांगितलं. कुणी नाही सांगितलं. मग पुन्हा माणूस हरवला कुठेतरी. थोड्या वेळानं एक भला थोरला उसासा सोडून पुरीजी उठूनही गेले. रात्री त्याच खोलीत झोपलो होतो. पहाटेच फार लवकर जाग आली. 2:30चा सुमार असावा. खोलीच्या पूर्वेकडचं दार रात्री उघडंच ठेवलं होतं. नजर आकाशाकडे गेली. पाहिलं तर शुक्र बराच वर आला होता. आकाश नितळ होतं. त्या स्वच्छ आकाशातल्या शुक्राच्या निळ्या चांदण्यानं मला फार फार बरं वाटलं. शुक्राची ही शीतळ निळवंती अशीच सृष्टी झाकून पसरलेली असावी आणि आपणही त्याच्याकडे पाहत असंच निर्बंध शून्य अवस्थेत लोळत असावं अनंत अनंत काळपर्यंत. मग कसलाही पाश नाही. कुणी उठ म्हणणार नाही, काम सांगणार नाही. मुक्ती आणखी कशी असते अशीच. सगळे बंध निखळले आहेत. कुणाविषयी द्वेष नाही, मत्सर नाही, क्रोध नाही. सर्वजण सुखी असा. या शुक्राच्या प्रकाशानं सुखानं नांदा. आता माझ्या मनात कोणाविषयीही किलमिश उरलेलं नाही. अचानक मनासमोर उभा ठाकला माझा ज्ञानेश्वर. जगानं छळ करून वाळीत टाकलेलं ते लेकरू समाधीच बसताना म्हणालं, ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा, पादपद्मी ठेवा निरंतर. तर मग मीही तसंच म्हणतो. अचानक हाक ऐकू आली, आत्माराम. धडपडत उठून बसत मी म्हणालो, या देवता. या नाही, चला. खालच्या आवाजात पुरीजी बोलले. कुठं. तुम्ही चला तर खरं. मी उठलो. निश्चल पुरीजींनी माझं कमंडलू आणि गीताभाष्य उचललं. लंगोटी घेतली. आश्चर्यानं मी म्हणालो, सांगा तर कुठे ते. चलो मन गंगा जमुना तीर. अहो पण. पुरीजींनी मला ओढतच खाली आणलं. समाधीपुढं डोकं टेकून त्यांनी नमस्कार केला. अन भोपळ्याचा कमंडलू घेऊन शब्द न बोलता माझा हात धरून ते मठाबाहेर निघाले. काय हे. छे, हे बरं नव्हे, मुळीच नव्हे. मठातल्या उदासी बैराग्यांना हे कळलं तर ते मला धरून मारतील. मी तर त्यांच्या महंतांना पळवून नेतो आहे. पळवून नेत आहे कशाचा. महंतांनाच माझी परवड काढली आहे. पण हे कोणी लक्षात घेणार नाही. बैरागी मलाच अपराधी समजून मारतील, मारहाण करतील. हे निस्संग लोक ठारसुद्धा मारतील, देतील नर्मदेत लुटून. शरीराचा फार मोह नाही हे खरं आहे. कमीत कमी माझी समजूत तरी तशी आहे. पण 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 असं मरण. मी ठाण मांडून उभा राहिलो. पुरीजींच्या हातून बावटा सोडत म्हणालो, पुरीजी, हे तुम्ही काय मांडलंय ते सांगा बघू. सांगितलं तर खरं. भटकंतीला निघालात. जिकडे रेवामय्या वाट दाखवील तिकडे. अनामट ते हत्ती, उंट, चांदीचा कमंडलू, सोन्यानं गोठवलेली स्मरणी. हसत पुरीजी म्हणाले, आत्माराम, यातलं मी बरोबर काय आणलं होतं.
पण तुम्ही इथून गेला तर मठाचं कसं होईल? मी नसलो तर जगाचं कसं होईल? नाही नाही पुरीजी, तुम्ही इथून जाऊ शकत नाही. तुमच्यासारखा माणूस या या यंत्रातून हल्ला तर हे यंत्र भलत्यांच्या हाती जाईल. गांजा आणि भांग पिऊन सगळीकडे 4 दिवसात होळी करतील या समृद्धीची. बरी की राख होईल फासायला अंगाला. नाही नाही पुरीजी, तुम्ही परत जा. पुरीजी मला उडू लागले. मी झटका देऊन म्हणालो, पुरीजी मी मोठ्यानं शंक करीन, आत्ता धावत येतील सगळे. निश्चलपुरी माझ्याजवळ येऊन उभे राहिले. शुक्राच्या चांदण्यात मला त्यांची मुद्रा स्वच्छ दिसत होती. जणू खूप विचारमंथन होऊन खळबळ शांत झाली असावी असा भाव त्यांच्या मुद्रेवर मला दिसला. स्थिर शब्दात पुरीजी म्हणाले, आत्माराम तुम्ही जा. आणि तुम्ही? मी मठ सोडला, पण आता मला कोणीही मठात परतू शकत नाही. मी माझा अधिकार आपणहून सोडला आहे. दिवसा निघालो तर उगीच गोंधळ होईल म्हणून मी पहाटे निघालो आहे तुमच्याबरोबर. पण तुम्ही मठ सोडणार ही कल्पना आहे कुणाला? वृंदावनजींना आहे. पण मी तुम्हाला मठाबाहेर काढलं? खोटं आहे ते. मीच तुम्हाला बळबळ उठून वाटेनं चालवलं आहे. मला तुमचे फक्कड मारणार तर नाहीत? हसून पुरीजी म्हणाले, चला आत्माराम, तुम्हाला फक्कडांच्या भयातून बाहेर काढून देतो. दोघे त्या अस्पष्ट प्रकाशात चालू लागलो. बराच वेळ कोणी काही बोललं नाही. उजाडलं. रेवातीरच्या खेडेगावातून पार होताना पुरीजी छाटीनं आपलं तोंड झाकून घेत. दोघेही सपाट्यानं चालत राहिलो. दुपारपर्यंत आम्ही चांगले 20-1 मैल चालून आलो असू. नर्मदेला एक बागदार वळण होतं. त्या वळणावर एक सुरेख आमराई होती. स्नान केलं आणि कमंडलू भरून आम्ही त्या आमराईत जाऊन थांबलो. आंब्याला पाड लागला होता. पाखरांनी खाल्लेले अनेक पाड झाडावर लटकत होते. मी धोंडे मारून ते पाडले. एरवी पाडले नसते, पण आज मी एकटा नव्हतो. एक थोर पाहुणा होता माझ्याबरोबर. पाडांची रास निश्चलपुरींच्या समोर रचली. ते हसत म्हणाले, राईवाल्याला विचारलत, सवय भूमी गोपाल की आम्हा विरक्तांना कोण काय करतो? तर मग रोज आंबे झोडत असाल? रोज नाही, पण आज अतिथी देवो भव. अतिथी करता कबीरानं चोरी केली होती ना, साधू संतांना संतुष्ट करण्यासाठी. पुरीजी हसून म्हणाले, ही नुसती अतिथी सेवा का? छे छे, खरं बोलायचं तर अतिथी सेवा हे केवळ निमित्त आहे. मलाच धोंडे मारायची इच्छा झाली होती. पोर पण गेलं नाही ना अजून. आत्माराम, वय काय तुमचं? विरक्ताला वय विचारू नये पुरीची. तरी पण असेल 22 किंवा 23. तुमचं? तुमच्याहून 4 वर्षांनी मोठा आहे मी आत्माराम. आत्माराम, तुम्ही फार लहानपणी जोग घेतलात. आणि तुम्ही? मला जोग घेतल्याचं आठवतच नाही. म्हणजे अगदी लहानपणापासून मठातच आहे. पुरीजी, मठ का सोडलात? एक उसासा टाकून पुरीजी गप्प बसले. पुन्हा बोलले नाहीत. ऊन उतरलं नाही तोच पुन्हा चालू लागलो. आज कमीत कमी 30-35 मैल चालून जाणं आवश्यक होतं. तेव्हा कुठं मठवाल्या फक्कडांच्या तावडीतून बाहेर निघालो असतो. तरी घोड्यावरून पाठलागाची भीती होतीच. का झाला नाही कोण जाणे. रात्री दोघे एका देवळात राहिलो. नियम मोडून मी गावातून अन्न मागून आणलं. पुरीजींनी 4 घास घेतले आणि मुकाट्यानं पडून राहिले. दुसरे दिवशी पहाटे पाहिले तर त्यांचे पाय सुजले होते. मी अवघडलो, पण पुरीजी म्हणाले, थांबायचं नाही, चला. विसावा घेत घेत ऊन होईपर्यंत 8-9 मैल गेलो. पुरीजींचं तोंड बंद होतं. 10 वाजताच्या सुमारास एक भलं थोरलं वडाचं झाड लागलं. त्याखाली एका वैराग्याची झोपडी होती. बैरागी आजूबाजूच्या गावात भिक्षेला गेला असावा. पुरीजी ओट्यावर चक्क आडवे झाले. थोड्या वेळानं उठून पाय दाबीत ते म्हणाले, आत्माराम, इथून गंगा किती लांब? कोण जाणे, तरी अंदाजानं असेल 400-500 मैल. असू द्या, आता तुम्हाला सुट्टी. म्हणजे तुम्ही फार चालता. तुमच्याबरोबर माझं चालणं व्हायचं नाही हे एक, आणि आजचा दिवस इथं थांबून उद्या मी उत्तरेला गंगा यात्रेला वळणार हे दुसरं. शुभास्ते संतू पंथाना. आता स्नानाला तरी येणार की नाही? तुम्ही या स्नान करून. माझं सकाळपासून धुली स्नान चाललंच आहे. स्नान करायला बाहेर गेलो. हा माणूस काही उमगेनासा झाला आहे. एवढा श्रीमंत मठ सोडून हा का बाहेर पडला कोण जाणे. परतलो तर पुरीजी अजून हातपाय ताणून पसरलेच होते. मी गेल्यावर उठून बसत म्हणाले, पाणी आणलं का? हो, घ्या ना. पाणी पिऊन मग सहज बोलल्यासारखं पुरीजींनी विचारलं, आत्माराम, आश्रम धर्माविरुद्ध वागलं तर काय होतं? मी म्हणालो, पाप लागतं. ते म्हणाले, किती?
ते अपराधांच्या प्रमाणावर अवलंबून आहे. बरं, आश्रमधर्म कुणी केलं? भगवंतानं. कशावरून? गीतेत सांगितलं आहे. पण गीता तर व्यासांनी लिहिली ना. भगवंतानं सांगितलं ते व्यासांनी लिहून काढलं. व्यासांना कसं कळलं ते? अंतर्ज्ञानानं कळलं. क्षुब्ध होऊन पुरीजी म्हणाले, तर मग मला अंतर्ज्ञानानं काय कळलं ते ऐका. सांगा. एखाद्याची इच्छा नसता अजाणता एखाद्यावर आश्रमाची बंधनं लादली तर ती त्याला लागू होत नाहीत. पुढं वीज चमकल्यासारखं झालं. एकदम म्हणून गेलो, म्हणजे एखाद्या संन्याशानं एखाद्या स्त्रीवर प्रेम केलं? पुरीजींनी आपलं तोंड दोन्ही हाताने झाकून घेत म्हटलं, हरी हरी. पुढं काहीही बोलायचं साहस मला झालं नाही. पण थोड्या वेळानं पुरीजी तोंडावरून हात काढून घेत म्हणाले, आत्माराम, सगळी सूत्र तुमच्या हाती दिली पाहिजेत, नाहीतर तुमचा गैरसमज जन्मभर कायम राहायचा. पुरीजींनी आपला उजवा हात माझ्यापुढे धरला. त्यावर भला थोरला भाजल्याचा डाग होता. हे काय? प्रायश्चित्त. कुणी दिलेलं? स्वतः घेतलं. पण आत्माराम, बैराग्याच्या झोपडी चिरून पोटात घालण्याजोगं काही आहे का ते बघा अगोदर. फार भूक लागली आहे. मी झोपडीची कडी काढत म्हणालो, पुरीजी, मी तर रोज रात्रीच जेवतो, तेही मिळालं तर. दिवसभर असंच चालावं लागतं. तुमची बरोबरी माझ्याच्यानं नाही व्हायची आत्माराम. तुमच्या हडकुळ्या शरीरात तुमच्या स्वाधीन असलेलं मोठं बलवान मन आहे. म्हणून तर मी तुमच्यावर एक फार मोठा भार टाकला होता. दुनियेला रोज प्रसादी दाखवण्यासाठीच बहुधा बैराग्यानं एका गठुळीत भस्माच्या आणि अगरबत्त्यांच्या शेजारी शेंगदाणे ठेवले होते. ते काढून पुरीजींच्या हाती देत म्हणालो, लक्ष्मीची बोलण्याचा? तुम्ही तिला पाहिलं आत्माराम? खोटं बोलवलं नाही मला. एक क्षणभर पाहिलं. म्हणजे तिनं माझ्याकडे पाहिलं आणि समाधीवर हात ठेवून. तुम्हाला काय वाटलं आत्माराम? असं वाटलं की समाधीवर हात ठेवून सुद्धा ही मुलगी खोटं बोलतीये. एक उसासं सोडून पुरीजी म्हणाले, लक्ष्मी त्या जातीची मुलगी नव्हे आत्माराम. थट्टा करा तुम्ही, पण लक्षात ठेवा की ती भांगेत तुळस जन्मली. ऐका आत्माराम, मठ फार श्रीमंत आहे. भांडार घराखाली तळघर आहे. त्यात राणी, बोडका राजा, मुक्टावाला राजा या एकेका छापाचे 5-5 हंडे रुपये ठेवलेले आहेत. ते धन कमी होत नाही, वाढत राहतं. माझे गुरु सिद्ध पुरुष होते. ते फार मोठे वैद्यही होते. पण त्याचबरोबर मठात सुरू असलेली सावकारकी त्यांच्याच्यानं सुद्धा बंद करवली नाही. जोरावरनं मठाकडून कर्ज घेतलं होतं आणि ते फिटणं अशक्य होतं. मी मठात केव्हा आलो ते आठवत नाही, पण राजपुतान्यातल्या एका फार मोठ्या कुलातल्या पुरुषाला मूल होत नव्हतं.